आप देख रहे हैं LN न्यूज। और सिर्फ नारेगांव ही में नहीं होगा वो मोर्चा, शायद वो पूरे शहर औरंगाबाद में जाएगा। और फिर वहाँ पर उस वक्त जो करना होगा, इसलिए कि उस वक्त हम भी आज़ाद होंगे और आप भी हमारे लिए उसके अंदर जो सही रास्ते हैं वो बताएंगे, हम अपनी बात मनवाएंगे। और हमको यकीन है कि उस वक्त फिर आपको हमारी बात माननी ही पड़ेगी। आज दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी नारेगाव येथील मुस्लिम बांधवांचा जो कब्रस्तान जागेचा प्रश्न आहे, या संदर्भात जो जनाजा मोर्चा नारेगाव येथे काढण्यात आला। आत्ताच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी पत्र पाठवून अशी लेखी आश्वासन दिलेलं आहे की आचारसंहिता संपल्याच्या नंतर तातडीने महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत, तातडीने कब्रस्तानची जमीन हस्तांतरित करण्याची कारवाई करावी। याबद्दल आम्ही जिल्हा प्रशासनाचे तसेच आमचा जनाजा मोर्चा सहकार्य केले, करण्याचे आम्ही आभार व्यक्त करतो। आणि आज होता जनाजा मोर्चा या ठिकाणी स्थगित करत आहोत, पण प्रशासनाला देखील आम्ही सूचित करू इच्छितो की आचारसंहिता संपल्याकडे बांधवांसाठी कब्रस्तानची जमीन बंद करण्यात नाही आहे, तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात औरंगाबाद शहरामध्ये आंदोलन केले जाईल। थोडं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। बोलना है कि आप देख रहे हैं औरंगाबाद LN न्यूज। लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें।